हे बघा, मिक्सरमधून काढलेलं आपलं हे तांबूळ रेडी झालेलं आहे. छान झालं आहे ना. असं झालेलं आहे. उन्हाळ्याचे दिवस म्हटले की खूप बोर वाटते आपल्याला आहे ना. तर आमच्याकडे खूप पानं आणलेले होते. तर काय करायचं म्हटलं, पानं असे सर्व खाल्ल्या जात नाही. म्हणजे विळ्याचे पानं होते, ते काय म्हणतात त्याला, कपोरी पान होते ते मोठे मोठे. तर मग असेच फ्रीजमध्ये ठेवून ठेवून ते काही पानं वाळल्यासारखे होत होते. तर मग म्हटलं आता काय बनवायचं आहे, आता सर्वांनी खाल्लंही पाहिजे. आणि 10 रुपयाला एक पान आहे ते. तर असंच तर मग मी त्याचं त्या पानाचं तांबूल बनवलेलं आहे. तर अशा प्रकारे मी सर्व त्यामध्ये कात, चुना, चमनबार, विलायची, लवंग आणि कथा, त्यामध्ये सोप, ओवा सर्व टाकून घेतलेलं आहे, पुणेरी सुपारी वगैरे. आणि अशा पद्धतीने हे असं तांबूल बनवलेलं आहे. तांबूल एकदम छान लागते. इकडे माहूरची जी देवी आहे, माहूरला ना असं तांबूल मिळते खायला. तिथे जर आपण गेलो ना तर तिथे असं तांबूल आपल्याला खायला मिळते. तर चला म्हटलं आपण पण असं तांबूल घरी बनवूया होते काय. तर इतकं छान झालं होतं ते. आणि असे पानं घ्यायचे, असे मी सर्व धुवून घेतलेले होते हे पानं. आणि ते मग असे आपल्या छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे त्याचे. आणि मग ते मिक्सरच्या जारमध्ये सर्व साहित्य टाकायचं. त्यामध्ये कात, चुना वगैरे सगळंच टाकायचं. मग चेरी, लवंग, विलायची हे सर्व साहित्य याच्यामध्ये काय आहे, चेरी वगैरे आहे, पान मसाला वगैरे राहते आपल्याकडे, मुखवास वगैरे राहते. तर हे सगळं हिरव्या पानांमध्ये टाकून घ्यायचं. हे पानं म्हणजे मोठे मोठे पानं होते, याला काय कपोरी पान म्हणतात. आणि हे चमनबार आहे. हे आमच्याकडे पानं खातात. तर हे सगळं साहित्य राहते माझ्याकडे. पण आता खाणारे लोक गावाला गेलेले आहे, त्यामुळे हे पानं भरपूर तसेच होते फ्रीजमध्ये. हा कात आहे, कथा. आणि चुना टाकू. चुना खूप कडक झालेला होता, एक गळा टाकला मी. चुना पण खायला आपल्या शरीराला छान असते चुना. आणि हे असं पान खाल्लं पाहिजे. हे असं तांबूल जर बनवलं तर सगळेच जण खातात आपल्या घरी, छोटे मुलं पण. अशा पद्धतीने मग मी तांबूल बनवून घेतलं. नंतर ते ठेवून दिलं एका डब्यामध्ये. मग आपलं नेहमीच स्वयंपाकाची वेळ झालेली होती, सकाळी बनवलं मी ते तांबूल. मग आपले चपात्या वगैरे बनवून घेतल्या थोड्या. अशा पद्धतीने अशी माझे कामं राहतात. थोड्या चपात्या बनवून घेतल्या. मग उन्हाच्या आधीच मी लवकर माझा स्वयंपाक वगैरे आटपून घेत असते. तर अशा आता चपात्या वगैरे झाल्या बनवून. भाजी होतीच आमच्याकडे, रात्रीची भाजी होती. तर तेच मग मी गरम केली आणि त्यासोबत चपात्या छान फुलकेच बनवून घेतले. तर असं तांबूल वगैरे मुलं वगैरे खातात, छान असते खायला जेवणानंतर. कधी खाऊ शकता तुम्ही. आणि मुलांना पण आवडते ते. तसं पान खायला बघत नाही मुलं, पण असं तांबूल वगैरे बनवून ठेवलं ना आपण तर मुलं पण खातात थोडं मुखवास म्हणून. आणि हे फ्रीजमध्ये पण राहते. आणि इकडे आपण थोडंसं ताटामध्ये उन्हात जर ते सुकू लावलं तर ते तसं पण राहते, वर्षभर पण टिकते ते. वाळवून ठेवलं आपण ते तांबूल करून तर ते पण छान लागते खायला. तशा पद्धतीने माझ्या आजच्या चपात्या पण झालेल्या आहे. आणि मग आम्हाला जायचं होतं थोडं बाहेर. मग माझं कॅन्सल झालं जाणं बाहेर उन्हामुळं, मी काही गेलीच नाही. असं आता भाज्या होत्याच्या, मसाला वांगे वगैरे, दाल फ्राय भाज्या होत्या. मग मी त्या गरम करून घेतल्या. आणि छान मसाला वांगे केले होते मी. अशा पद्धतीने मग मी ते सर्व भाज्या वगैरे गरम करून घेतल्या. मी बाहेर जाणार होते पण बाहेर गेलीच नाही. मग मुलांनीच हे चिवडा आणि आमच्या इथे छान मूग पकोडे मिळतात गरम गरम. तर असे मुलांनी येताना छान 2 पॉकेट असे मूग पकोडे आणले. आणि असा चिवडा आणि मटकी मिळते आमच्या इथे, आणि कैरी त्याच्यावरती. तर खूप छान लागते खायला, टेस्टी लागते. मग हे 3-4 पॉकेट असे आणलेले होते. मग रात्रीला आमचं आम्ही काही स्वयंपाक वगैरे केला नाही. मुलांनी हे चिवडा, भेळ, मूग पकोडे असंच काही काही खाल्लं. अशा पद्धतीने आमचा हा दिवस गेला. मग अशा पद्धतीने हा चिवडा आणि याच्यामध्ये छान मूग पकोडे राहतात. हे खूप टेस्टी लागते खायला आणि गरम गरम मिळतात. तिथे गेल्याबरोबर आपल्याला थोडं थांबावं लागते ते काढेपर्यंत.
पण छान गरम देतात. आता कैरीचं सीझन आहे म्हणून छान खूप साऱ्या कैरी देतात खायला. आणि मिरची, एरवी मग मिरची राहते. छान लागतात हे मूग पकोडे. आम्ही नेहमीच आणतो. बाहेर गेलो की आमच्या घरचं कोणी पण बाहेर गेलो ना तर नेहमीच आणतात हे मूग पकोडे. असं उन्हाळ्यामध्ये असं काही काही खायला मुलांना पण आवडते. आणि हा चिवडा मिळतो आमच्या इथे, त्यामध्ये थोडीशी मटकी राहते आणि चिवडा राहते. खूप छान लागते. चला मग या खायला आमच्यासोबत. अशा पद्धतीने मग सगळ्यांनी आम्ही हे मूग पकोडे, मटकी आणि त्यासोबत चिवडा असं सगळं खाल्लं आम्ही. खूप छान लागते हे पकोडे. अशा पद्धतीने आमचा हा आजचा बोरिंग दिवस गेला. आता काय करणार, ऊन राहते बाहेर, आपण जास्त जाऊ शकत नाही. मग मुलांसाठी घरीच काही काही आणावं लागते. ठीक आहे, मग मिळू. बाय. हे बघा, मिक्सरमधून काढलेलं आपलं हे तांबूळ रेडी झालेलं आहे. छान झालं आहे ना. असं झालेलं आहे तांबूळ. त्याच्यामध्ये काढून घेऊ. चिवडा आणलेला आहे आणि हे मूग पकोडे आणलेले आहे बाहेरून. बघा, आम्ही मग बाहेर गेलो ना, बाहेरून मग हा असा चिवडा आणि मटकी मिळते आमच्या इथे, ते आणलेले आहे आम्ही. छान. आणि अशी कैरी पण देतात त्याच्यामध्ये. असा गेला आमचा आजचा दिवस. पकोडे पण आहे त्याच्यामध्ये. छान आहे ना. छान लागत आहे म्हणजे काही वाईट नाही, छान लागत आहे. अशा पद्धतीने आम्ही बाहेर गेलो आणि मग पकोडे वगैरे आणले, असं ते खाणार आहे आम्ही. भेटूया नंतर. बाय.
आज बनवत आहे आपण पानाचा तांबूल. हे इथे मी पानं घेतलेलं आहे. विळ्याचे पानं आहे हे. असे टाकून घ्यायचे याच्यामध्ये. विळ्याचे पानं टाकून घेते मिक्सरच्या जारमध्ये. आणि हे लवंग विलायची आणि थोडेसे फुटी आणि छान विळ्याच्या पानांचं तांबूल बनवत असतो उन्हाळ्यामध्ये. आणि याच्यामध्ये टाकायचं हे छान असं टाकायचं याच्यामध्ये चिमणभर विळ्याच्या पानामध्ये. आणि नंतर टाकायचा कथ्था आणि नंतर टाकायचा चुना. हे मग मिक्सरला फिरवून घ्यायचं.